लेकिन आरोप है कि इस पौष्टिक खाने के लिए सप्लाई की जाने वाली अलग अलग चीजों की क्वालिटी खराब है। इन स्कूलों में पौष्टिक खाना सप्लाई करने का कॉन्ट्रैक्ट मिस्टर हरी राइस मिल को दिया गया है। कहा गया है कि स्कूलों के जुलाई और अगस्त महीने का स्टॉक दिया गया है। इस स्टॉक में चावल, चना, अरहर दाल, मटकी, मूंग दाल, मटर, चावल दाल वगैरह शामिल है। जब स्कूलों का इंस्पेक्शन किया गया तो दावा किया गया है कि इन चीजों की क्वालिटी खराब है और खाने लायक नहीं है। इन चीजों के सैंपल लेकर जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर को सौंपे गए हैं। दवा की इस समय हुई बातचीत के दौरान बात सहमति बनी हुई है। इन चीजों खाने लायक नहीं है और सैंपल अकाउंटर ऑफिसर मिस्टर प्रवीण वैद्य को भेज दिया गया है। यह मामला गंभीर है क्योंकि यह स्टूडेंट की हेल्थ से जुड़ा है और मांग की गई है कि मामले की तुरंत जांच की जाए और दोषियों के खिलाफ एक्शन लिया जाए। यह भी मांग की गई है कि संबंधित कॉन्ट्रैक्ट का सप्लाई ऑर्डर कैंसिल किया जाए और घाटिया स्टाफ देने के लिए FIR दर्ज की जाए। धानाचा त्याला अतिशय बारीक केल्या जातो, अतिशय बारीक. नाही राईस मिल मध्ये DOC म्हणते हो, बारीक डे ऑइल ऑक्सिकेट ना तेच आहे. DOC आणि उगाच नाही का बारीक. या संदर्भात हा गंभीर विषय आहे, आरोग्याचा विषय आहे. हो, तुम्ही ज्याप्रमाणे मुख्य कार्यपालक अधिकाऱ्यांना भेटला तसंच कलेक्टरला या संदर्भात माहिती दिली का? नाही काय झालं, कलेक्टरच्या याच्याकडे काही कुठला नियंत्रण नाही आहे म्हटला. आम्ही तिथला जो अधीक्षक आहे वैद्य नावाचा, तो जिल्हा परिषदला बसते. प्रवीण नाही पोषण आहार प्रवीण वैद्य म्हणून त्याला भेटलं तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की नाही म्हणे ते त्यांचं काम आहे म्हणे, काय देतात. मग मी जरा आपल्या भाषामध्ये जरा बोललो तर तो पटकन कबूल करायला लागला. नाही म्हणे हा चुकीचा माल आहे, हा चुकीचा माल आहे, हा असा नाही देत आहे. जिल्हाधिकारी आपल्या हो, नाही तर काल आम्ही गेलो नाही, आम्ही CO कडे गेलो. COच्या निदर्शनात आणलं. CO कारण जिल्हा परिषदची सगळ्या शाळा आहे आणि जिल्हा परिषदच्या अंडर चेकिंग मध्ये तर खाजगी शाळा येतात. म्हणून त्याला आम्ही सांगितलं की हे बघ, आमचं बंद जर खोटा असत आता ही तुरीची डाळ ऍक्च्युअली बघा, कोणी तुरीची डाळ होत असते का? नाही, खूपच आहे. ज्याला समजा द्यायचंही झाला ती तुरीची डाळ म्हणूच शकत अशी थोडाफार तर काही मोठी दिसते आणि असेलही तर मग तो अगदी तो लोएस्ट जो खाली पडणारा तो माल असू शकतो, असा माल होऊ शकत नाही. वेस्टेज आता ही मटकी बघा, याच्यामध्ये किती चांगल्या पद्धती लागलेली आहे का तर बघा, लागली आहे की नाही. एक असे पद्धत. हा, हे अशा पद्धतीची जर असेल. अच्छा, हे चवळीची शेंगा हे खातच नाही. हे जेव्हा पकवतात तर त्याचा स्मेल आहे. हे कारण पाण्यामध्ये टाकतात, फुलवतात आणि मग नंतर पकवतात. पकवल्याच्या नंतर याची स्मेल येते म्हणून पोरं खात नाही, फेकतात. हेडमास्टर पकवायला नव्हतं. आता याच्यापेक्षा दुसरी वाईट अवस्था काय होऊ शकते? काय म्हणते? हा टोटल त्याला टेंडर आहे. आता आपल्याला काय माहिती आहे, आता त्याच्यासाठी तर आम्ही तुम्हाला बोलवलं. नियम भी होगा ना कि जिस महीने का है, जैसे जुलाई का इन्होंने दिया ही नहीं, अगस्त में जुलाई अगस्त का, तो उस महीने के शुरुआत में ही मिलना चाहिए. बिल्कुल बराबर है. जैसा अभी मान लो अभी अगस्त चालू है, उन्होंने 1 महीने का अगर माल दिए तो 31 अगस्त को खत्म होता है, तो 31 अगस्त के नाइट तक उन्होंने माल पहुंचाना चाहिए वो स्कूल नेक्स्ट मंथ का. समझो 31 को नहीं गया तो 1 को पहुंचना. तो ये क्या कर रहे, 2 महीने का दे रहे. तो हमारा ये कहना है कि जैसा जुलाई महीना खत्म हुआ तो तुमने अगस्त और सितंबर का देना चाहिए. आगे के महीने का तुमने पीछे का कैसा दिया और क्यों? पीछे का दिए तो पीछे खिलाए नहीं. 1 महीने पहले का विद्यार्थी कैसे खाएंगे? ये देखो कौन से स्कूल का ये सभी स्कूलों में. सभी स्कूलों में जुलाई अगस्त. हाँ, सभी अभी अब ये 2-3 हो गए. ये माल पूरा हुआ 2-3 जुलाई माह में माल पूरा हुआ ही नहीं. अगस्त माह में जुलाई का माल दिया गया, तो अगस्त माह में अगर जुलाई का माल दिया जाए तो जुलाई महीने के लोग बच्चे भूखे रहेंगे. बच्चों को पोषण नहीं किया गया आप लोगों ने. इसका मतलब ये पोषण आहार योजना की पोषण आहार योजना. एक तरफ कॉमनवेल्थ गेम हो रहे हैं, लोग बड़े बड़े वेट लिफ्टिंग कर रहे हैं और हम चाहते कि हमारे बच्चे ऐसे ताकतवर बने कि सारी जगह बच्चों का नाम होना चाहिए, यहाँ पे मेडल मिलना चाहिए. हम अगर ऐसा देंगे तो बच्चे क्या करना है दूर से होता है.
नाही, मला जे सांगितलं ते एकच सांगितलं त्यांनी, हरी राईस मिल, श्री हरी राईस मिल, आणि तो काय त्याप्रमाणे 2 आहे. होऊ शकते माझा, पण त्यांना ते वैद्यने आम्हाला सांगितलं पेटी कॉन्ट्रॅक्ट केला असेल ते वेगळा होऊ शकतो. याचं मॉनिटरिंग आणि टेंडरिंग पुण्यावरून होते असं म्हणणं आहे त्यांचा, आणि त्याच्यानंतर आता पुण्याला आम्ही काही गेलो नाही, कोणाला टेंडर झाला ते, परंतु आपला हा जिल्ह्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही कालपासून याच्या मागे लागलो किंवा याची काय आम्हाला तर माहिती नव्हतं की कोण इथे मॉनिटरिंग करते जिल्ह्यात. जेव्हा आम्ही इकडून तिकडून माहिती घेतली तेव्हा तो प्रवीण वैद्यच्या नाव पुढे आला, नाही तर कलेक्टर ऑफिसला विचारलं तर आमच्याकडे येत नाही. याची तक्रार आपण FDA लाही करायला पाहिजे. हो, करू ना. आता त्या बाईशी बोलणं झालं आहे, फूड आणि ड्रग्सच्या शिर्के म्हणून आहे, त्यांनी म्हणाले तुम्ही याचे नमुने आणि म्हणजे लिखित तक्रार द्या, मी इमिजिएटली आमची जे टीम आहे त्याला लावतो आणि चौकशी करून याच्यामध्ये काय प्रमाण आहे, कशा पद्धतीचे आहे सगळं करतो. साहब पूरे के पूरे दाल लगी हुई, पूरे कीड़े और पूरा ये देखो, हाँ ये देखो ना ये क्या है, याच्यात बघा किती कचरा आहे, पूरी दाल लगी हुई है, अच्छा, बारीक बारीक पोट. असं काही ते आपण अलग आणलं होतं नाही, बोरीमधूनच काढलं. लगी हुई दाल है। पूरी लगी हुई दाल देखो, पूरे कीड़े काले काले, बहुत ये कीड़े जो काले काले उनके अंदर दालों के अंदर याच्यानंतर पूरी दाल में या यंत्रणेत किंवा हा माल उचलण्यात आला नाही किंवा असाच मालाचा पुरवठा किंवा पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला तर तुम्ही तुमचे काँग्रेस कमिटी किंवा तुम्ही काय उद्या आता आम्ही काही ज्या काही कागदी कारवाई आहेत ते करून त्यांना आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम देणार, की 8 दिवसामध्ये हा जिल्ह्यातला सगळ्या ठिकाणचा निकृष्ट माल तुम्ही उचला, तो रद्द करा, आणि ज्यांना हा निकृष्ट माल दिलेला आहे त्या माणसावर FIR दाखल करा आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो रद्द करा. हा आमची पहिली मागणी आहे, आणि त्याच्यानंतर जोपर्यंत चांगल्या प्रतीचा माल येणार नाही तोपर्यंत शाळांमध्ये हा पुरवठा करू नका. त्याचं काय होऊन जाईल, चांगला देतील, थोडाफार बदल करतील, आणखी तीच घटना होईल म्हणून आम्ही त्याच्यावर हे करणार आहोत. आणि माल पूर्ण बंद. आम्ही आता शाळांमध्ये पत्र देणार आहोत सगळ्या ठिकाणी की बाबा तुमच्याकडे आलेला जो काही अन्न साठा आहे तो वापर करू नका, तो बंद करा, तो त्याच्या खाण्यासाठी कोणाला देऊ नका. हे सुद्धा आता आम्ही आमच्या पत्राद्वारे सगळ्या शाळांना पाठवणार. हे जे आहे ते काँग्रेसच्या वतीने की काही एक नाही, हा कसा झाला, काल झालेला विषय आहे. काँग्रेस म्हणूनच आम्ही आहोत, काँग्रेसच्या बाहेरचे नाही आहोत. फक्त आम्ही काय झाला, पार्टीचे लोक आहेत त्या ओबीसीच्या आंदोलनात इकडे तिकडे असल्यामुळे सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह केलं नाही. पण पहिल्यांदा आपल्याला लक्षात आणून दिलं पाहिजे, यांना वाचा फुटली पाहिजे, बाकीच्याही लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. हा एका विशिष्ट पक्षाचा प्रश्न राहिलेला नाही, हा सगळ्या जनतेचे, पोरं सगळ्यांचेच आहे, आणि म्हणून सगळ्यांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे असा आमचा याच्यातला मागच्या भूमिका आहे. ठेक्याचं तेवढं मला काही सांगता येणार नहीं, पर 6 साल का कुछ है ना इनका। अब उसका मालूम अभी कब कब टेंडर हुए ये मुझे पता नहीं, मैं निकाल के बता सकता हूँ। आंगनवाड़ी में भी दिया जाने वाला प्रीमिक्स बंद होना चाहिए। काका नाश्ता क्या? अलग अलग देना चाहिए दाल चावल, ताकि उसको तुरंत धोकर बनाया जा सके अगर गंदा पड़े। आणखी एक सांगा कोणाला नहीं, हम तो आंदोलन के मूड में पूरे है, तैयारी में, मगर हम पहले कैसा कार्रवाई कागज की होना चाहिए। कल ही हमने शुरुआत की और आज आप लोगों के सामने इस बात को रखे ताकि वर्तमान पत्र भी ये बातें अगर आ गई तो और भी अन्य लोग इसमें आए, क्योंकि ये विषय अकेले कोई कांग्रेस का है ऐसा नहीं, ये विषय सबके लिए लागू है और बाकी के लोग इसमें आए या मत आए, मगर हम कांग्रेस के लोग हम इसमें निश्चित तौर पर आंदोलन करेंगे, इसमें पीछे नहीं देंगे। लोधी समाज के राष्ट्रीय अध्यक्ष के नाते एक छोटी सी बात है कि साहब ने बोले कि सही में पक्ष और इसकी बात न लेते हुए इसको एक सामाजिक जनहित पे लगाए। और अभी सबके जब सब बोलते कि इंजीनियर निकलना चाहिए, डॉक्टर निकलना चाहिए, वैज्ञानिक बनना चाहिए, अगर ऐसा पोषण आहार, ऐसा कुपोषण आहार अगर अपने बच्चों को देते हैं तो कहाँ से इंजीनियर, डॉक्टर, और किस तरह से चाहोगे कि कोई ग्रामीण क्षेत्र की प्रतिभा है जो बड़े बड़े क्षेत्र में आगे बढ़ती है और मेडल्स वगैरह लाती है, तो कैसे ये खाकर के वो आगे बढ़ेंगे और देश का कितना नुकसान होगा ये आप ही अच्छे से सोच सकते हैं। क्या ये अधिकारी वर्ग के लोगों को अगर ये दिया जाए जिन्होंने टेंडर पास किया है नेताओं के, क्या उनके बच्चे खाएंगे, ये प्रश्न निर्माण करता है। इसलिए कुपोषण से बचने के लिए पोषण आहार की जरूरत है। ऐसा कुपोषित आहार उनको और कुपोषित बनाएगा और ये राज्य की जनता और नीचे जाएगी और हर क्षेत्र में पिछड़े होगी।
ये बताना चाहूँगा। भैया 2 साल से 3 साल के बीच में उनको और उन जो प्रेग्नेंट मदर रहती है गरोदर माता, उनको जो एक दलिए का प्रकार दिया जाता है वो भी निकृष्ट दर्जे का होता है। और एक प्रीमिक्स देते हैं जिसमें दाल, चावल, तिखट, तेल वेल सब मिला के एक पैकेट तैयार करके देते हैं। उसको खोलना होता है और एज इट इज बनाना होता है। लेकिन वो अगर ज्यादा दिन का पुराना है, ये तो हमको दिख गया लगा है कीड़े है, अगर वो लगा हो तो उसको हम धोएंगे फिर बनाएंगे कैसे? वो खराब होने के बाद तो इवन जानवर भी नहीं खाते उसको। तो वो इस तरह का न देके सब चीजें अच्छे क्वालिटी की और अलग अलग दी जाए ताकि वो उसको तुरंत स्वच्छ करके बनाया जाए जिससे बच्चों को अच्छा पोषण मिले। आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे, त्याच्यात भैया हाँ आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे, त्याच्यात सांगितलं की जिल्हा परिषद शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचं भोजन मुलांना मिळत आहे, त्याची काही सॅम्पलही आपण आणले. काय प्रकरण आहे? बघा, जो कोणी पुरवठादार आहे ते श्रीहरी राईस मिल कॉन्ट्रॅक्टर आहे असं आम्हाला जिल्हा परिषद कडून कळलेलं आहे. परंतु सगळ्या शाळांमध्ये आम्ही जवळपास फिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा अशा अतिशय निकृष्ट दर्जाचा माल हा मुलांना दुपारचं भोजन म्हणून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर हाच माल हेच साहित्य जे पुरवठादार असतील ते किंवा याच्यावर नियंत्रण करणारा जो कोणी अधिकारी वर्ग असेल त्याने आपल्या मुलाला चालून बघावं, त्याला चालून बघावं. त्याने जर वाटलं की नाही हा योग्य आहे मग आम्ही आमच्या मुलांना चालायला तयार. आणि म्हणून अशा पद्धतीचं अतिशय घृणास्पद साहित्य हा मुलांना देऊन जर या ठिकाणी पोरांच्या आरोग्याच्या साठी मुलांना मारण्याचा प्रयत्न केला जातो का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हे सगळे सॅम्पल घेऊन आम्ही आपल्या समोर आले. आपण सॅम्पल घेतले आणि कुठे कुठे याची तक्रार केली? बघा, काल शिवरना आम्ही स्वतः हे सॅम्पल घेऊन त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे, त्यांना सॅम्पल दिलेले आहे. त्यांनी शिवने सुद्धा कबूल केलेलं आहे की हा माल निकृष्ट दर्जाचा आहे, मी याच्यावर कारवाई करतो. मुलं खातात म्हणजे हा मुद्दा नक्कीच खूप मोठा आहे. जर तुमच्या सगळ्या तक्रारी दिल्यावरही काही कारवाई नाही झाली तर पुढची भूमिका काय राहील? बघा, आम्ही आता उद्यापासून सगळ्या अधिकारी वर्गांना, मग कलेक्टर असो, शिवरना तर दिवस झाला, याच्यानंतरही जर त्यांनी केलं नाही तर आम्ही 8-10 दिवसाचे त्यांना अल्टिमेटम देऊन आम्ही रोडवर येऊन या सगळ्या ठिकाणचा हा आंदोलन करू आणि जो कोणी पुरवठादार असेल त्याच्यावर FIR करा अशी मागणी सातत्यानं करू आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हा विद्यार्थ्यांना खाऊ देऊ नका अशा पद्धतीची आम्ही मागणी करू. सध्या जी कंपनी हे सामान पुरवते त्या कंपनीतही टेंडर रद्द व्हायला पाहिजे का? आमचं असं म्हणणं आहे की जो पुरवठादार आहे त्यांनी अशा पद्धतीचा निकृष्ट माल का दिला, कारण तो सरकारकडून पैसे घेतो आहे आणि पैसे घेत असताना माल त्यांनी चांगला द्यावा ही त्याची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी हा चुकीच्या पद्धतीचा बाहेरून घेतलेला माल दिलेला आहे आणि म्हणून त्याच्यावर पहिल्यांदा पोलीस कारवाई करून FIR दाखल करण्यात यावा आणि त्याचा जो पुरवठ्याचा या निविदा वगैरे जे काही टेंडर घेतलं असेल त्याचा तो रद्द करण्यात यावा ही मागणी आहे. साहेब, हे जे शाळेमध्ये अन्न पुरवठा होत आहे आणि याच्यात बोगस अन्न येत आहे तर त्याच्यात आपण कारवाई तुकाराम मुंडेपर्यंत हे कारवाई होणार आहेत का? बघा, आता आपण जे पत्रकार परिषदेमध्ये जे माहिती दिली आहे, जे पुरावे आपण दिलेले आहे, ह्या सगळ्या गोष्टीची तक्रार आता आपण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आपण आता देणार आहोत. त्यांच्या जे अधिकारी आहेत शिर्के यांच्याशी चर्चा झालेली आहे, त्यांच्याकडे लिखित आणि सगळे साहित्य पाठवणार आहोत. त्याच्यात चौकशी करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. हे सगळं प्रक्रिया करत असताना 2-3 दिवसामध्ये आम्ही परस्पर तुकाराम मुंडे यांच्याशी बोलणार आणि त्यांना सांगणार की गोंदिया जिल्ह्यामध्ये हा पोषण आहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निकृष्ट दर्जाचा माल दिला जातो, जो विद्यार्थ्यांच्या जीवनाची खेळल्या जातो. अशा पद्धतीची त्यांना परस्पर बोलूनही आणि लिखितमध्ये तक्रार देणार आणि त्यांच्याकडून या ठिकाणची चौकशी करण्याची कारवाई करवणार असं ठरलं.